नमस्कार मित्रांनो, आजचा टॉपिक भांडणावर आहे. आता काय होतं, दोन कपलमध्ये म्हणजे मुलगा असो मुलगी असो या रिलेशनशिपमध्ये असो या लग्न झालेलं असो, ॲज अ कपल अगर तुमच्यामध्ये भांडणं होत असेल तर कृपया करून चॅटिंगवर भांडणं करू नका. कारण चॅटिंगवर भांडण केल्याने काय होतं, समोरच्याच्या भावना समजत नाही. वरतून दुसरा माणूस जो रागात असतो ना, तो धडाधड धडाधड मेसेज पाठवतो, धडाधड. समोरच्या माणसाला ते वाचून एक तर विचार करावा लागतं, लगेच दुसरा मेसेज तिसरा मेसेज, समोरच्याचं डोकं खराब होऊ शकतं. आणि चॅटिंग करणाऱ्याला लगेच रिप्लाय नाही आला तर त्याचं पण डोकं खराब होऊ शकतं. त्यामुळे मित्रांनो आणि मैत्रिणींनो, राग आला, भांडण करायचं असेल, डोकं खराब असेल कुठल्या टॉपिकवर, तर कृपया करून 2 मिनटं फोन शांतता ठेवा. 2 मिनटं असं श्वास घ्या आणि डायरेक्ट कॉल लावा. कॉलवर बोलून टाका जे बोलायचं, समोरच्याचं ऐकायलाही भेटेल, बोलायलाही भेटेल. नेहमी भांडण झालं आहे कुठल्या विषयावर बोलायचं आहे, कृपया करून फोनवर बोला, चॅटवर बोलू नका. तुमच्या जीवनात अगर चॅटिंगवर भांडणं होत असेल ना, ट्रस्ट मी, हे नातं टिकणार नाही. कृपया करून फोनवर बोलत जा. भले किती बिझी असेल तर वेळ काढून फोनवर बोला, पण चॅटिंग करू नका. चॅटिंगमुळे ना तुम्हाला माहिती नाही पडत आहे तुमचं भांडण कुठल्या टोकापर्यंत जात आहे आणि त्याचं रिझल्ट हे निघत नाही. त्यामुळे कॉल इज द बेस्ट प्लेस, बेस्ट वे टू डू भांडण.